नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जलसंपदा विभागामार्फत अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळाद्वारे। विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 24/7/2024 रोजी या ठिकाणी ही अपडेट देण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभागामार्फत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमेदवारांच्या नावाची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कागदपत्रे पडताळणी। ठीक आहे, तर पहा या ठिकाणी एकूण 22 उमेदवारांच्या नावाचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। जलसंपदा विभाग सरळ सेवा पदभरती 2023 कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी या उमेदवारांना सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, सो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या तारखेला तुम्हाला हजर राहण्यास सांगितलेलं आहे। तसंच जे यादी जी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवारांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला आहे। या नावांसमोर कुठल्या पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विदाउट स्किप करता, जेणेकरून तुम्हाला या कागदपत्रे पडताळणी संबंधित योग्य माहिती भेटेल। पहा विद्यार्थी मित्रांनो, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रिया अंतर्गत या परिमंडळातील खालील यादीतील जी काही उमेदवारांची नावे देण्यात आलेली आहे अशा उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी कळवण्यात येत आहे किंवा कळवण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा उपरोक्त उमेदवारांची जी काही कागदपत्रे तपासणी असणार आहे ती अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग जुन्या हायकोर्टच्या मागे स्नेहनगर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। दिनांक तुम्ही पाहू शकता या ठिकाणी 26 तारखेला म्हणजे उद्या तुमचं या ठिकाणी डॉक्युमेंटेशन होणार आहे। 26 जुलै 26/7/2024 रोजी ठीक सकाळी 11 वाजता सकाळी 11 ते दुपारी 3:30च्या दरम्यान या ठिकाणी तुमचे कागदपत्रे पडताळणी करून घेतले जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंटेशन ला जाते वेळेस तुम्हाला या ठिकाणी जे काही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याच्या 2 प्रतीसह साक्षांकित प्रतीसह उपस्थित राहायचं आहे। त्यावरती सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहे। ठीक आहे, सो सदर जे काही उमेदवार आहेत कागदपत्र तपासणीत गैरहजर राहतील किंवा कागदपत्रांची पूर्तता न केल्यास अशा उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ देण्यात येणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, आता यामध्ये पहा कोणत्या पदासाठी आहे। एक तर सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या पदासाठीचे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मेरिट नंबर, कॅन्डिडेट नेम, तसंच कास्ट कोणती आहे आणि त्यांना मिळालेले मार्क्स या ठिकाणी पाहू शकता। ठीक आहे, सो जवळपास सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी 17 उमेदवारांचे या ठिकाणी नाव आहेत। या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। नंतर विद्यार्थी मित्रांनो, ड्राफ्टर कारकून, ओके, मेजर कॅनल इन्स्पेक्टर आहे, कालवा निरीक्षक या पदासाठी देखील कागदपत्रे पडताळणी होणार आहे। यामध्ये उमेदवारांचे नाव तुम्ही पाहू शकता आणि जवळपास ओके, सो सिहेर जवळपास 5 उमेदवार या ठिकाणी आहे। कालवा निरीक्षक, दप्तर कारकून या पदासाठीचे 5 उमेदवारांचे या ठिकाणी या लिस्टमध्ये नाव आहे। अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, कागदपत्रे पडताळणीसाठी हजर राहायचं आहे। उद्या तुमचं कागदपत्रे पडताळणी करून घेतलं जाणार आहे। नंतर तुम्हाला वेळ जे आहे ते वाढवून दिलं जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे। ठीक आहे, सो ही 3rd DV लिस्ट असणार आहे, तिसरी यादी आहे ही। ओके, कागदपत्रे पडताळणीसाठीची ही तिसरी यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर परिमंडळ यांच्याद्वारे। सो बेस्ट ऑफ लक विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थितरित्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला सामोरं जायचं आहे। जे काही तुमचे डॉक्युमेंट असतील ओरिजिनल त्याच्या 2 प्रती 2 झेरॉक्सचे बंच करायचं आहे आणि त्यावरती सेल्फ असिस्टेड तुम्हाला करून सोबत घेऊन जायचं आहे। अधीक्षक अभियंता दक्षता पथक छत्रपती संभाजीनगर परिमंडळ पाटबंधारे विभाग या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटेशनसाठी हजर राहायचे आहे। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे जलसंपदा विभाग मार्फत। सो ज्या काही अपडेट येत आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि माहिती जर समजलेली असेल तर लाईक जरूर करायची आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।